मला म्हणाली अशी दीड कांड्यावर आली, अशी दीड कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. डबल शिटा घेऊन निघा, डबल शिटा घेऊन निघा, चांगलं फटफटी. मला बघून हसली निघाली, आय लव्ह यू मला म्हणाली अशी दीड कांड्यावर आली, अशी दीड कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. डबल शिटा घेऊन निघा, डबल शिटा घेऊन निघा, चांगलं फटफटी. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर न केलं असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काय बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला, तिथून जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला फ्रीमध्ये प्रो एपीके अपडेट झालेलं अलर्ट मोशन हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो. तर टेलिग्राम ग्रुपच्या लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला, तिथून म्हणजे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करत असतो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर एक अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये आलं बेट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. सर्वात अगोदर बेट मार्क पेजला ओपन करून याचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे किंवा अशा प्रकारे फोटो वगैरे ऍड वगैरे ओव्हरलेस वगैरे ऍड वगैरे करूनच दिलेला मित्रांनो. मग आपल्याला सर्वात अगोदर फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करून मिळायचे ऑप्शन म्हणजे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्र त्या फोटोला ऍड करायचा. ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो. फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट मध्ये ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला सेकंड बिटला दोन पार्ट मध्ये कट करायचं. आणखी आपला सेकंड बिटला दोन पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करायचा मित्र. त्याच टाइम तुम्ही पण फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे अशा प्रूफ फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो एक लॉंग बीटचे एक फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. वर डिलीटच्या ऑप्शन वरती क्लिक करून डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे फर्स्टला आल्यानंतर जे वरच्या फोटोवरती क्लिक करायचं. कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. तुमच्या अशा फोटो मित्र त्या फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस सेकंड वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचा मित्रांनो. मग आणि आपल्या जे सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. फोटोला सिलेक्ट करायचं. वर प्लस सेकंड वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं फोटो वगैरे इफेक्ट्स मध्ये वगैरे ऍड झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे इथे एक ओव्हरले आहे मित्रांनो त्या ओव्हरले प्रेस करायचं मित्रांनो. मग आपला वगैरे फोटोच्या वरच्या आपला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने ओव्हरलेस पण दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे फोटोज आहेत मित्रांनो. सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काही लहान बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बेट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट एक नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडायचा. सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला इफेक्ट्स वगैरे लावत आहे मित्रांनो त्या स्टेप मध्ये तुम्ही पण जे का सर्व फोटो जसं की आपल्या अशा प्रकारे पूर्ण जे का लहान बीटचे 10.22 बीटचे खाली केलं सर्व फोटोज मध्ये एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचे मित्रांनो. जसं मी इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काही सेकंड बीटची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बेट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही फोटो एक फोटो सोडलेले आहे मित्रांनो जे काही सेकंड फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडायचं मित्रांनो. फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे एक फोटो सोडून जे दोन नंबरच्या फोटोला इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर अशाच प्रकारे जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे अशा प्रकारे 10.22 बीटचे फोटो आहेत सर्व अलीकडले फोटो एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. तर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग मित्रांनो
मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काही लहान बिटची फोटो मित्रांनो अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्याला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काही अशा प्रकारे 12.20 चे बीट पासून जे सर्व जे काही लहान लहान फोटो आहेत मित्रांनो अशा प्रकारे 14.17 बीट पासून ते सर्व लहान लहान फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचे. जे लहान लहान फोटो आहेत ते सर्व फोटोज हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे मोठ्या बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 14.17 बीटचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे लॉंग फोटो जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे अशा प्रकारे फोटो वगैरे कट करून घेण्यासाठी मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे 16:19 चा रेशो सिलेक्ट करायचं मित्रांनो. मग आपला क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे तुमचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून सेट केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्या हिशोबाने अशा प्रकारे सेट करून सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला वर शेअरच्या आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो. करंट आज PNG वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर सेव्ह टू गॅलरी ऑप्शन वरती क्लिक करायचं. सेव्ह टू गॅलरी झाल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं म्हणजे जसे स्क्रॉल वगैरे करता मित्रांनो त्या असे तुम्ही पण स्क्रॉल वगैरे करून घ्यायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे फोटो आहे सेकंड फोटो त्या फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मग आपला 15.17 चे बीट लिहायचं. प्लस सेकंड वरती क्लिक करून मिळायचे ऑप्शन मध्ये जे तुमच्या फोटो कट केले होते मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सेकंड बीटला जायचं पुढचा पार्ट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. अशा प्रो एकदम छान असं पद्धतीने माझ्यासारखं सेमच इफेक्ट वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट कोण जे सेकंड नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट शिवलेली फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे लास्ट शिवलेली बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या वर शेअरच्या आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.